दाल खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। तूर डाळ, मसूर डाळ, मुगाची डाळ आणि उडद डाळ आणि ते 1 कप तांदूळ घेतलेत। कांदा, मिरची, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि 1 बटाटा। बटाट्याची साल काढून घेतली आहे फक्त। आता इथे सर्व डाळी आणि तांदूळ धुवून घेऊया स्वच्छ आणि पाणी घालून 10 मिनिटं भिजत घालायचे आहेत। आता इथे फोडणी घालून घेऊया। त्यासाठी इथे कुकर मध्ये 2 पळी तेल घेतले मी। तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आता त्यात इथे मोहरी घालायची 1 चमचा आणि 1 चमचा जिरं। आता हे छान तडकलं की आपण कांदा घालून घेऊया। आता इथे कांदा अगोदर घातलाय कारण लसूण जास्त लाल नाही होणार, आपल्याला थोडासाच परतायचा आहे। जास्त पण अगोदर आपण जर लसूण घातला तर मग तो जास्त फ्राय होतो कांदा फ्राय होईपर्यंत। मिरची पण घातली आहे। आता आपण लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आता 3-4 मिनिटं छान फ्राय झालं की आपण टोमॅटो घालूया आणि जे बटाट्याची साल काढून आपण घेतली होती ते पण घालूया। आता इथे 10-12 कढीपत्त्याची पानं घातलीत मी, ह्याने सुगंध खूप छान येईल। आता टोमॅटो जरा सॉफ्ट झाले की आपण इथे 1 ते 1.5 चमचा हळद घातली आहे मी आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत। आता भिजत घातलेले जे डाळ तांदूळ होते ते घालून घेऊया। आता हे सगळं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि पाणी घालायचं आहे। आता इथे पाणी मी थोडंसं जास्तच घालणार आहे कारण मला सरबरीतच पाहिजे आहे खिचडी। कुकर लावून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपलं छान तयार होऊन जाईल खिचडी। बघा किती अप्रतिम दिसतीये, खूपच सुंदर, एकदम कम्फर्टिंग असं हे फूड आहे। आता इथे मी वर्ण कोथिंबीर घातली खूप सारी। आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच जेवायला वाढूया। पावसाळ्याच्या या थंड वातावरणामध्ये गरमागरम दाल खिचडी खूपच सुंदर लागते। बनवायलाही खूप रेसिपी सोपी आहे, एकाच भांड्यात होऊन जातं, तुम्हाला जास्त भांडे पण पाडायची गरज नाहीये। आता छान इथे तूप घालायचंय, साजूक तूप घातलंय मस्त खिचडीवर। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।